एका सुंदर गावात रोहन नावाचा एक छोटा मुलगा राहत होता. त्याला बागेत खेळायला आणि फुलांची बोलायला खूप आवडायचं. रोज सकाळी तो आपल्या बागेत जाऊन फुलांना म्हणायचा, मॉर्निंग गुलाबा, नमस्कार जाई, कसा आहेस मोगरा. एक दिवस त्याने पाहिलं, एक गुलाबाचं फूल वाकून पडलं होतं. त्याने पाणी घातलं, पण तरीही ते फूल दुःखी दिसत होतं. रोहन म्हणाला, काय झालं रे गुलाबा, तुला कोण दुखावलं. तेवढ्यात त्या फुलातून एक लहानशी गुलाबपरी बाहेर आली. लाल रंगाचा झगमगणारा पोशाख, डोळ्यात चमक. ती म्हणाली, धन्यवाद रोहन, तू रोज फुलांची काळजी घेतोस, पण आज जंगलातला वाऱ्याचा राक्षस आला आणि माझ्या फुलांचा सुगंध उडवून नेला. रोहन म्हणाला, अगं काही हरकत नाही, मी तुला मदत करतो. गुलाबपरीने आपली जादूची कांडी फिरवली आणि म्हणाली, चल आपण वाऱ्याच्या गुहेत जाऊ. पण लक्षात ठेव, तिथे धैर्य आणि प्रेम हाच सर्वात मोठा जादू आहे. दोघे आकाशातून उडत गेले. गुहेत वाऱ्याचा राक्षस बसला होता, मोठा, पण त्याच्या डोळ्यात एकटे पण होतं. रोहनने त्याला रागवलं नाही, तर प्रेमाने विचारलं, तू सगळ्यांचा सुगंध का घेतोस रे. राक्षस शांतपणे म्हणाला, मला कुणी येत नाही म्हणून मी सुगंध गोळा करतो, त्यामुळे मला फुलासारखं सुंदर वाटेल. रोहन हसला आणि म्हणाला, मग तुला सुगंध नको, तुला मित्र हवेत. तेवढ्यात गुलाबपरीने आपली कांडी हलवली आणि गुहेत सुगंध पसरला. राक्षस आनंदाने हसला आणि सगळ्या सुगंध पुन्हा फुलांना परत दिला. परी म्हणाली, रोहन, तू खरंच मोठं काम केलंस. तू जादू नाही वापरलीस, तू मनाची जादू दाखवलीस. रोहन घरी परतला आणि दुसऱ्या दिवशी बागेत सगळी फुलं अधिक सुंदर उमलली होती.